गाईस, तर आता मी उठलेलो आहे आणि आता उठून सकाळ सकाळी मम्मीने बोलले पाणीपुरी बनवणार आहे. पाणीपुरी बनवली आहे, मध्ये पुरी बाकी आहे. काय बोलू. तर आता उठून जातो मी थोडस ब्रश यूज करतो आणि हे काय हातात बेसन पीठ आहे. कशाला आता ते वेगळं काय बनवते वड्या बनवल्या होत्या त्याच्यात काय आहे कुकर मध्ये पाचोळे वाटाणा आहे. पाणीपुरीला तो पाणी आहे ते चटणी आहे. तर मला आता फक्त आणायचं आहे, पोळ्या आणायला जायचे सकाळ सकाळी. आणि पहिले दात घासून घेतो मी. दात घासून गेल्यानंतर आपण जाऊ पोळ्या आणायला. पुण्याला चालू आहे पाऊस. एवढं पाऊस पडतोय. चला बघूया पाऊस कधीपर्यंत थांबतो. आपण तो म्हणतो करू आणि उद्या शेव. गाईस, माझ्या हातात बरफ घुसलंय, तुम्ही बघू शकता. जास्तच धावते, मला वाटतं रक्त पडणार आहे. बापरे, बरफ घुसला. कसा घुसवला तू? एक असं करतो ना मस्ती, मी व्यवस्थित घ्यायचा ना. ओ माय गॉड, ये तो ऐसा ही था. इसका तो ऐसे ही टाइमपास था. ये आता शेप कसं काय आला काय माहित बर्फाला. असं करायचं ये जॉलाईन हे तर आम्हाला हे बघ असं पण बैक साइड आवाज को इग्नोर करो. बॅक साइड बॅकग्राउंड बंद कर. लवण असं फिरवत होतं वाटतं. शेप आलाय बघ तसं. ती लोक असलं ते घेते असं मसाज करायला. काय माहित शेप कसं काय थंड लगता खूप. ठंडी के दिन में बर्फ करना बहुत ठंडा लगता है गाइस. चला आपण हे सगळं करून मग गाईस पाणीपुरीची पुरी घ्यायला जायचंय. पाऊस चालू आहे जोरात दणदणा. दिसत नसेल यांना पाऊस. आणलेत का आपली पब्लिक आणली आहे का ना. तर पाऊस थांबला आणि माझं सगळं झाल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर आपण जाऊ पुरी घ्यायला. पिलासाठी गाईस, आता आम्ही चाललो आहे पुड्या आणायला. पाणीपुरीची पुडी आणि चिवडी आमची बेवडी हे राहिली आहे बेवडी. तर काय आता आम्ही जातो. पाऊस थांबलेला आहे. पटापट 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 चलो चलो डुक्कर ये. बघितलं तिला डुक्कर बोललं ती खुश होते खूप. जाऊ दे होऊ दे. चला आपण जाऊया. तर गाईस, माझी बहीण गेली आहे गेट खोलायला. आता तिला वापस पाठवेल मी. तू बघा मजा तुम्ही. ती बघ गेली एवढं लांब. हा ये आता पटकन पटकन ये. तिला वापस पाठवले. बघा तुम्ही कसं मजा बघा. चल ती गाडी कुठे घेऊन जा त्या गेटाच्या इथं आणि व्हिडिओ स्टॉप कर. मी येईल ना माझी एंट्री दाखव तिथं. जा गो गाईतली गो. आला हिरो आला हिरो. तीन पॅकेट द्या. हे एकच आहे का पाणीपुरी असं? काय एवढं घाबरतात. काय बोलते चिवडी बिवडी. मम्मी पाणी आलं मग भिजलो मी बोलतोय भिजेल मी ऐकतच नाही. शेवटी भिजलो. तर पाणीपुरीच्या पोळ्या आणल्यात आम्ही. आता चेक करायचे नरम आहे का नाही. नरम असलेलं रिटर्न. तर बोला तू मला वाटलं नरम असेल तर वापस आणा बोलतो. बोला ठीक आहे डन. चला पाणीपुरी बघूया आता काय काय सीन आहे पाणीपुरीचा. हे काय हे वेगळं जेवण आहे. हे रगडा
हे चिंच इथं वेगळे बघा. गोड पाणी गाईस, तिखट पाणी गाईस. हो माय गॉड, तिखट पाणी आहे. आणि साधं पाणी गाईस जो गरम होत आहे. आणि मी आहे गाईस. चला आता आपण जाऊया. याच्यात काय बनवलं? चिकन आहे का? चिकन आहे. येस, चलो हम जाते हैं अभी. मम्मी आम्ही खायला कधी चालू करायचं? आता खाणं आता लगेच खायचं, आमचा नियम आहे बाबा. पटापट खायचं. मी भेंडीची भाजी करते डबल खा. ओके, चला आपण सामान बिमान आणू, चालू करूया. मग नंतर खाऊ का? ठीक आहे, चल नंतर खातो. ही भिकारी आलीच लगेच घेऊन येईल, लगेच खायचंय. म्हणजे थोडस पण नाही, आता टाइम नाही दिला. हे 4-5 भेंड्यांसाठी थांबू नाही शकत. मध्ये काय बोलणार तिला? टोपच आण नको भाजी मागून. मला नाही आवडलं हे सगळं काहीच, अजिबात नाही आवडलं. मला खायचं मन जातंय मम्मी आता हलवलं. काही नाही, का जाते? आज आहे 20 तारीख आणि आज चालले प्रोटेस्ट दिल्लीला. काही बोलू नाही शकत आता आपण. तर आपलं सामान आलेलं आहे गाईस. पुरी घे. पुरी घेतलं मी आता. ही आपली पाणीपुरीची पुरी आणि आहे मी. येस ये विली में मारेगा मम्मी, पर कुछ नहीं होगा मेरे पैर को. बघायचंय तुला? नको नको. मी जादू दाखवतो. मी असं विलीवर उभं राहील तरी मला काय नाही होणार. आली काय बोलू मी तुला? मारू का तुला? काय करू मैं इसका? क्या करू मैं? बताओ. सब खून एक जैसे होते हैं, कोई हिंदू मुस्लिम नहीं, सब लाल कलर के होते हैं. समझी? समजलं का मम्मी तुला? मम्मी समजलंय. खाय मुंगे. काय समजलं सांग? चिव तुला खायचे का? सबका खून एक जैसा होता है. बिल्कुल राइट, क्योंकि हमें इंडियंस और ह्यूमंस देखिए साइंटिफिकली भाई सबका डीएनए अलग अलग होता है पर कलर लाल होता है. तर चल, अक्षयने चालू केलं आहे खायचं. पहिला बघू शकता तुम्ही तिला किती घाण दिसते. पहिला घास देवाने देतो ना मग मी असं उभाच आहे, असंच दे मला बनवून. काही टेन्शन नको. झालं, खोटं वयाची सुरुवात इथूनच चालू झाली. चला आता आपण बसूया, बघू टेस्ट करून कसं लागते. थँक्यू गायत्री. चांगलं आहे. मी बनवलं. मम्मीला दे बरं खायला, बघू मम्मी काय बोलते. चांगलंच आहे ना. मम्मी कुठं वाईट बोललो? मी वाईट बोललो का? काय बोलले? बाबा एक्सप्रेशन एवढं नको करू. खा, नाकातून पाणी निघेल. येडे. हा 2 नंबर गुड्डी, 2 नंबर. भारी आहे गाईस. मम्मीला दे बरं एक बनवून पटापट. तर आता मम्मी आधी बनवत सांगितले. लय टाइमपास यायचा. माझा काय धंदा आहे ना, मला लगेच बिझनेस खोलायचा असतं. पाणीपुरींचा पण चालतो. 7-8 बिझनेस नवीन खुललेत पाणीपुरीचे. बघूया काय जाऊ दे आता, चांगलंच आहे. चॅलेंज केले. अरे पप्पासाठी आणलेलं होतं. वापस बसली ही जेवण नाही खाणार गावी. बाहेरचं खायला बोला नाही, अशी हैवान होऊन जाते. हैवान, खादारी हैवान. आमची गुड्डी कशी गुड्डी पोहोचते पटकन. कशी पोहोच द्यायला तयार झाली लक्षात आलं नाही. बाबा मी माणूस आहे, माणूस सारखी वागायला लागेल. हा दुकानवाली आहे. किती रुपयाला पुढे? 20 रुपये. तर
मी पाणीपुरी बनवतो आणि पप्पा आल्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू करतो. या फिर पप्पाला व्हिडिओ मध्ये यायला आवडत नाही तर नाही चालू राहील मला वाटतंय. चला बघत राहा व्हिडिओ. तर काहीच पप्पा पण आलेले आहे आणि पाणीपुरी चालू आहे. पप्पाच्या इथं तयारी चालू झालेली आहे. तर माझ्या पप्पाचा बर्थडे ज्या दिवशी बनवेल त्या दिवशी सगळे लोक आम्हाला पुरीचा बर्थडे. कपडे घेऊन या पप्पांना माझ्या. मी टाकलं ते. इथं मम्मी ही होती पहिले काम करणारी. ही मोबाईल आता हिला लगेच मोबाईल बघायला लागतं. इथं मम्मी पाणीपुरी बनवते प्लेट आणि पप्पा खाऊ राहिले. नको नको मला चालू. शीट शीट शीट. तर आता मी पाणीपुरी खायला चालू करतो. त्याच्या पहिले मी हात धुवून घेतो आणि हात धुवायला पहिले मी बघितलं तर हिला बघितलं आणि मला लय राग आला हिला बघून. जेव्हा पण हिला बघतो ना मी माहिती आहे मला असं काय वाटतं मला असं वाटतं समजून मारू का अंगात ना चरबी नाही तिच्या अंगात म्हणजे बॉडी फॅट नाही तिच्या अंगात तशी चरबी पण माजली तिच्या अंगात. काय बोललं मी. मम्मी मी पण खातो. बघायचं नाही तू सवड पडेल. पुढे संपवल्या एक पॅकेट मम्मी पप्पांनी लगेच चालू केलं नाही तर आम्ही आता दुसरं पॅकेट फोडतो. दुसरा पॅकेट आहे जो पहिल्यापासून फोडलाय आतमधल्या पुड्या. सगळे का चला खायला चालू करू. मम्मी पकड पुड्या पकड मला बसायला जागा दे. बसूया आता खायला. बनवले ना गुलाच्या आणि महाराष्ट्राच्या बाहेर पाणीपुरी नाही भेटत म्हणजे पुऱ्या नाही भेटत. दिल्लीला पण नाही भेटत पुऱ्या. गोलगप्पे भेटतो ना. हा पण ते बनवतात स्वतः हाताने. मी जेवढे पण स्टेट मध्ये खाल्लं ना सगळे इथं बनवलेले असतात हाताने बस मोठ्या मोठ्या पुऱ्या. महाराष्ट्राच्या बाहेर असं भेटतच नाही. त्यांना बोलला भाई वैसे वाली पूरी नहीं आती क्या. बोलता मुंबई से आए हो क्या. बोलता हाँ. बोलते मुंबई में ही मिलता है वो सब. बोलते हम लोग इधर नहीं मिलता हम लोग बनाना पड़ता है. बोलते मुंबई में सब रेडीमेड होता है ना यहाँ पे सब बनाना पड़ता है बोलते हम लोग को. म्हणजे पाणीपुरी सगळं बनवायला लागतं ना. ये बाय ओरडा तापाला ते पुऱ्या काय ना. किती गोळी दे. फक्त पंजाब मध्ये सगळ्यात भारी अजून एक पुरा करेल. पंजाब मध्ये फक्त सगळ्यात भारी पोरांना लस्सी आवडली. बाकी जेवण काहीच नव्हतं चांगलं धाब्या बिब्याला फक्त लस्सी लय भारी होती. डाब्यावर चिकन तंदुरी रोटी ते भारी भेटतं पंजाब. खाल्लं आम्ही तंदुरी रोटी बिटी चांगलं नव्हतं एवढ्या धाब्यांना. कोणत्या पण महाराष्ट्राच्या बाहेर कोणत्याच धाबे होते तंदुरी रोटी आपल्या इंडिया मध्ये महाराष्ट्रासारखी भेटली नाही. अशा साध्या सोट्या भेटत होत्या आणि एवढा घाण. पंजाबी तंदूर रोटी पंजाबी लोकांची. तंदुरी नव्हती मागवली मग आम्ही जोरट्या मागवल्या रोट्या. काही चांद त्यांनी रोट्या पण एवढं घाण घाण दिली ते बनवता मागवलंच नाही. फक्त लस्सी पोरांना लय आवडली. पंजाबची लस्सी लय भारी होती. बस पंजाबला त्या लोकांच्या लक्षात भारी असते. पंजाबीला तंदूर रोटी पंजाब्यांची. तंदुरी रोटी मग आम्ही तंदुरी रोटी मागवली. नान नव्हतं मागवलं. मराठीला नान बोलतात. तंदुरी रोटी मग एवढी घाण बनवली त्यांनी आवडलं पण नाही मला. ते जबरदस्ती खायला आता काहीच नाही कुठंच. मग खायला आम्ही नाशिक पर्यंतच चांगलं होतं त्यानंतर सगळं खराब. महाराष्ट्रात जेवण भारीच भेटतं पण. आणि नाशिक हायवेला जेवण चांगलं भेटतं. नाशिक हायवेला इथं हॉटेलला थांबलेलो. काय मस्त हॉटेल होतं मोठा. नाशिक म्हणजे भारीच. पण महाराष्ट्रात बाहेर ढाबे चांगले नाही. आपण धंदा चालू केला इकडचं माणसं घेऊन तर लय चाललं मला वाटतं. दिल्लीला पण लय चालेल. दिल्लीला पण बिर्याणी नाहीये पण एकासारखी बिर्याणी सुकी बिर्याणी तिथं पुलाव सारखी बिर्याणी आहे. आम्ही सगळं खाल्लं पुलाव सारखीच बिर्याणी लागली. म्हणजे त्यांच्या तर ग्रेव्ही नाही. ते बोलतात ग्रेव्हीच्या नावाखाली ते लोक तेल देतात मग आम्हाला. बोलतात तेल देऊ सोबत. हो नको तिथं बिर्याणी तशीच खाते असेल ते. नाही तेल लाल तेल देत होते. आपल्या इकडचं बिर्याणीवाल्यांनी खोललं तर लय चालेल तिथं मसाला बिर्याणी. आईस तुम्ही आता घरी आलेला आहे. आम्ही घरी आलेलो आहे. येस बघू शकता. बघितलं काही लोकांनी. चला तुम्हाला आपलं रोजचं अरे पाणीपुरी बाकी आहे. हे काय इथं अंडा आहे. अंडा खातो मी. थांबा 2 मिनिटं मला अंडा खातो दे मम्मी. न चालू कर मम्मी. ओके राईट अंडा खाणे करताय
बाद में खातो. अंडा खाल्ल्यानंतर आज आपल्याला गायत्री गेमचे व्हिडिओज पण शूट करायचे. आम्हाला एक नवीन गेम व्हिडिओ स्टार्ट बनवणार आहे guys आम्ही. आणि एक शॉर्ट व्हिडिओज पण बनवायची. हा भाई चॅलेंज व्हिडिओ बनवू. तो ऍड करू याच्यातच. तुम्ही बघा आता. परत निघायला लागला दाढीतून. आता याला सांगा ना. याला गोळी आणायला सांग ना. तिकट लागलं वाटतं. तर पाणीपुरी चॅलेंज वेगळं बनवायचा व्हिडिओ. पाणीपुरी चॅलेंजचा काहीतरी ऍड करायचा. पाणीपुरी चॅलेंज नको नको वेगळं वेगळं. ठीक आहे गाईज वेगळं बनवू. मला वाटतं व्हिडिओ लय होईल. ते लय मोठी होईल म्हणून ते वेगळं बनवू आम्ही पाणीपुरीचं चॅलेंज. आणि किती मिनिटात किती खातात तो पण बनणार आहे. तर बघत राहा तुम्ही. हाय गाईज तर आजचं आम्ही व्लॉग संपवायला लागणार आहे आम्हाला. कारण की आम्हाला एक गेम व्हिडिओज पण बनवायचे. तर गेमचे व्हिडिओ माइंड मध्ये 2-3 आहे 3-4 आहे. आजच नाही बनणार. एक नॉर्मली बात आहे. एक दिवस बनवत जाईल. मध्ये माझे व्हिडिओज नव्हते आले. मी बाहेर गेलेलो तर थोडेफार व्हिडिओ मिस झालेले. तर सॉरी त्यासाठी. 2दा मिस झाले असेच. एकदा मोबाईल गेलता तेव्हा मिस झालं. आणि एक आता बाहेर फिरायला गेलो तेव्हा मिस झालं. तर आजचा व्हिडिओ संपला गाईज. तर बाय. डुक्कर बाय. ऐकते ते. तर शिवदेवी बोलते ते. शिवाय देते मला असं. चिव दीदी बोलली मी. तर काहीच व्हिडिओ संपला. बाय बाय बाय. आणि हे आपले पब्लिकला ते सगळं नको बोलू. मारेला का तुला पकडून. तुला बोलते. तरी दिसले ना चिडवेल तुला. हे तो ऋषिकेश की पण डुक्कर आहे. नाही नको ऐकू. काहीच नका ऐकू नका. झालं बोलून. तुझी काय दुःख. तर काहीच बाय. आजचा व्हिडिओ संपला. बाय 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 करणार बाय. अरे 1 मिनिट मम्मी येते पटकन आहे. मम्मी पटकन आहे. हीरोइन नहीं आएगी ऐसा कभी हो सकता है क्या. बोल लाइक सब्सक्राइब बोल. लाईक सबस्क्राईब सोन्याला आमच्या सोन्याच्या चॅनलला करा. काय करा लाईक लाईक आणि सबस्क्राईब 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 येस करा. सबस्क्राईब कमेंट पण करा ऋषिकेशच्या चॅनेल्सला. हा चला बाय गाईस.